नमस्कार, मी अनिरुद्ध रांझेकर. रांझेकर समूहाच्या व्यावसायिक वाटचालीला आज 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याचा मनापासून आनंद वाटतो. म्हणजे सांगायला नक्की आवडेल की मी माझ्या कंपनीपेक्षा आता फक्त 2च वर्ष मोठा आहे. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी माझ्या या व्यवसायामधली दुसरी पिढी आहे आणि जसं मी वारंवार सांगत आलेलो आहे की कुठल्याही व्यवसायाची जेव्हा लेगसी पुढे जाते तेव्हा पहिल्या पिढीने केलेल्या कष्टाचं चीज होऊन तो एक व्यवसाय पुढे उभा राहतो आणि पुढच्या पिढीने त्याला मोठं करत पुढे न्यायचं असतं. तर ती जबाबदारी मी माझ्या पिढीची आहे असं समजतो. तर सर्वप्रथम या 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी रांझेकर समूहातल्या प्रत्येक सदस्याचे मनापासनं अभिनंदन करतो. यात 3 लोकांचा प्रामुख्याने आज उल्लेख करावासा नक्की वाटतो. तो म्हणजे माझे वडील, ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आणि त्यांनी त्याची बीजं रोवली. त्यांनी आम्हाला लहानपणापासून कुठेतरी एक डोक्यामध्ये घातलं होतं की अरे आपल्याला आपला व्यवसाय मोठा करायचा आहे, तुम्ही माझ्याबरोबर काम करा. आणि सुदैवाने ती संधी आम्हाला मिळाली आणि तो व्यवसाय पुढे जातो आहे. त्यामुळे पहिल्या पिढीने जे कष्ट केले ते आम्हाला करावे लागले नाहीत. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा माझ्या बाबांचे आभार की एक प्लॅटफॉर्म मिळाला होता, त्याच्यावरनं पुढे आम्हाला हा व्यवसाय मोठा करता येतो आहे आणि पुढे जाता येतं आहे. त्याबद्दल माझ्या वडिलांचे आभार. त्यानंतर रांझेकर समूहाचं कारकीर्द ही 40 वर्षाची जरी असली तरी रांझेकर रिअल्टी हे नाव हे फक्त आता गेले 15 वर्ष जुनं आहे. तर रांझेकर समूहाचं काम चालू असताना माझ्या आजोबांनी वारंवार आम्हाला सांगितलं, श्री नारायण रांझेकर, ते आता नाही आहेत, तर ते नेहमी सांगायचे की असा आपला व्यवसाय असला पाहिजे की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, रांझेकर नावासाठी लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजे. सो रांझेकर रिअल्टीमधल्या रांझेकर या नावाचा जन्म ज्यांच्यामुळे झाला ते माझे आजोबा. आज त्यांचं स्मरण नक्की करावं असं वाटतं आणि मला 100% खात्री आहे की ते जिथे कुठे असतील ते आमच्याकडे बघत असतील आणि त्यांना नक्की अभिमान वाटत असेल की त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याचा आम्ही खूप मनापासून विचार केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलीही कंपनी जेव्हा मोठी होते ते क्रिकेटच्या मॅचसारखं आहे की कॅप्टनचं कौतुक होतं की मॅच जिंकली, पण शेवटी त्या टीममधल्या प्रत्येक सदस्याचं त्याच्यामधली असलेलं योगदान हे फार मोठं असतं. आणि माझ्या कंपनीमध्ये माझ्या लहानपणापासून काम करणारे काही इंजिनियर्स आहेत, काही अकाउंट्स डिपार्टमेंटमधले लोक आहेत आणि हळूहळू टीम वाढत जाऊन आम्ही आता ऑलमोस्ट 90-100 लोकांच्या टीमपर्यंत आलेलो आहोत. तर या सर्व रांझेकर रिअल्टीतल्या सदस्यांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की ते आज प्रत्येकजण रांझेकर समूह हे आपलं घर आहे असं समजून आमच्याबरोबर काम करतो आणि तितक्याच हिरिरीने प्रत्येक गोष्टीमध्ये ते सहभागी असतात. त्यामुळे आमच्या यशामध्ये त्यांचा वाटा हा तितकाच इक्वली महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे लोक जे आमच्या आयुष्यामध्ये आहेत, ज्यांनी रांझेकर हा ब्रँड घडवला, जे आत्ता ते मोठं करायचं काम करत आहेत, ते म्हणजे आमचे ग्राहक. गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तम फॅमिलीजना सर्व्ह करायची आम्हाला संधी मिळाली. त्यांनी आमच्याकडे घरं घेतली आणि मला खूप आनंद वाटतो की आमच्याकडे रिपीट कस्टमर खूप आहे की रांझेकर साहेब 15 वर्षापूर्वी तुमच्याकडे घर घेतलं होतं, आता पुढचं घर पुन्हा तुमच्याकडेच घ्यायचं आहे. काही लोक असे आहेत ज्यांनी 3-4 वर्षापूर्वी घरं घेतली होती, त्यांच्या मुलांनी येऊन आता आमच्याकडे घरं घेतली आहेत. तर पिढी दर पिढी जसा बिझनेस वाढत जातो तसा पिढी दर पिढी हा आपला ग्राहकसुद्धा जोडला जावा हा आमचा मनापासून प्रयत्न असतो. तर अत्यंत सचोटीने, सच्चेपणाने आणि मनापासून व्यवसाय करायचा आम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे, यापुढेही करतच राहू आणि ते आमचे प्रामाणिक प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणूनच तुमच्यासारखी उत्तम लोकं आम्हाला भेटतात याची मला खात्री आहे. असाच हा व्यवसाय वृद्धिंगत होत राहावा असा रांझेकर समूहाला मी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्व ग्राहकांचे, माझ्या टीमचे, माझ्या वडिलांचे, माझ्या फॅमिलीचे, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा अशीच ही कंपनी मोठी व्हावी आणि 100 वर्षाचा हा वटवृक्ष जेव्हा होईल तेव्हा 3री आणि 4थी पिढीसुद्धा या व्यवसायामध्ये आली असेल आणि रांझेकर नाव तसंच असेल आणि मोठं असेल याची खात्री व्यक्त करतो. धन्यवाद.